एकनाथ शिंदे काय करू शकतात? तर एकनाथ शिंदे मंत्री असताना सत्तेतून बाहेर पडू शकतात. आपल्यासोबतच 40 आमदार घेऊन जाऊ शकतात आणि मुख्यमंत्री होऊ शकतात. एकनाथ शिंदे मुंबईत ठाकरेंच्या विरोधात लढून यश मिळवू शकतात. एक भाजपसोबत बार्गेनिंग करून मुख्यमंत्री पद मिळवू शकतात. आपल्या नेतृत्वात पक्षाला राज्यात दुसरा पक्ष बनवू शकतात. एकनाथ शिंदेकडे महाशक्ती आहे, एकनाथ शिंदेकडे कौशल्य, एकनाथ शिंदे राजकारणात कौशल्य करू शकतात, अशा अनेक चर्चा कायम होतात. आणि अशातच सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना सुरू होतो. ठाकरेंची बाजू मांडणारे कपिल सिब्बल जबरदस्त बाजू मांडतात. एकनाथ शिंदेना कॉर्नर करतात. निकाल ठाकरेंच्या बाजूने फिरणार अशा चर्चा होतात. मग असा प्रश्न विचारला जातो, शिंदे सिब्बलांना मॅनेज का करू शकत नाही? तर उत्तर मिळतं त्यांच्या इतिहासामधून, त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डमधून. तेच सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षय. तुम्ही पाहता अक्षय बांदल यूट्यूब. कपिल सिब्बलांचा बेस स्ट्रॉंग झाला तो फॅमिलीमध्ये. त्यांचे वडील नावाजलेले वकील, त्यांना इंटरनॅशनल बार असोसिएशननं लिव्हिंग लेजंड ऑफ लॉ हे अवॉर्ड मिळालं. के सिब्बल, के सिब्बल आणि कनवाल सिब्बल हे मोठे भाऊ, तिघेही कायद्याचे पदवीधर, एक IAS ऑफिसर. कपिल सिब्बल यांनी स्वतः UPSC क्रॅक केले. त्यांना IFS मध्ये जायचं होतं, कारण त्यांच्या पत्नी IFS ऑफिसर होत्या, पण त्यांना ती संधी मिळाली नाही. मग त्यामुळे त्यांनी सर्व्हिसेस जॉईन केल्याच नाहीत. हार्वर्डमध्ये LLMची डिग्री, न्यूयॉर्कच्या एका प्रतिष्ठित लॉ फर्ममध्ये काम केलं. भारतात येऊन स्वतःची लॉ फर्म सुरू केली. 1972 मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये वकिली सुरू करणारे सिब्बल 1983 मध्ये सुप्रीम कोर्टात सिनियर ॲडव्होकेट म्हणून काम करायला लागले. वयाच्या 35व्या वर्षी कपिल सिब्बल यांच्याकडे मोठा अनुभव येत गेला आणि हाच अनुभव अनेकदा दिसून आला, कधी संसदेत आणि अनेकदा कोर्टरूममध्ये. जस्टिस व्ही रामास्वामी प्रकरणात भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यायमूर्तींवर महाभियोग चालवण्याची वेळ आली. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होते. मे 1993 मध्ये या संसदेत या महाभियोग चर्चा झाली. कपिल सिब्बल संसदेच्या विशेष बारमध्ये रामास्वामी यांच्या बाजूने उभे राहिले. जवळपास 5 तास युक्तिवाद करून आरोप फेटाळून लावले. महाभियोग प्रस्ताव फेटाळला गेला. सिब्बल यांची बरीचशी चर्चा झाली. सगळी संस्था स्तब्ध झाली. सिब्बल यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं, तुम्ही न्यायमूर्तींवर महाभियोग चालवत आहात, म्हणजे संसद स्वतःच एका अर्थाने ज्युडिशियल फंक्शन करत आहे. त्यामुळे भावनेवर किंवा राजकीय दबावावर नाही, तर पुराव्यावर आणि कायद्याच्या कसोटीवर निर्णय घ्या, असा. काँग्रेस आणि मित्र पक्षांचे खासदार मतदानाला अनुपस्थित राहिले आणि महाभियोग फेटाळला गेला. चर्चा सिब्बल यांच्या चातुर्याची आणि सलग 5 तास केलेल्या युक्तिवादाची जास्त झाली. सिब्बल फक्त कोर्टात नाही, तर संसदेत सुद्धा मातबर. 2010चीच गोष्ट आहे. 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यात राजा यांचा राजीनामा झाला. त्यांच्याकडे असलेल्या टेलिकॉम खात्याची जबाबदारी दुसऱ्याच दिवशी मनमोहन सिंग यांनी कपिल सिब्बल यांच्याकडे दिली. हिवाळी अधिवेशन तोंडावर होतं. घोटाळ्यांच्या आरोपांवरून सरकारची कोंडी होणार हे नक्की होतं. सिब्बल यांना काँग्रेसने पुढं केलं. सिब्बल यांनी एका वेळी 3 खात्यांचा कारभार सांभाळला. मनमोहन सिंग सरकारची बाजू समर्थपणे सांभाळली. सिब्बल यांची नेमकी ताकद आहे ती हीच, फुल फॉर्ममध्ये असलेली भाजप काँग्रेस सरकारच्या काळात सिब्बल यांच्यावर ओव्हरपॉवर होऊ शकली नाही. विरोधकांना टप्प्यात ठेवण्याचं स्किल सिब्बल यांच्याकडे राजकारणी म्हणून होतं. त्यांच्यासमोर दुसरं समोर असायचं मीडियाचं. पण सिब्बल यांची स्ट्रॅटर्जी खतरनाक होती. एखाद्या प्रेस कॉन्फरन्सला सिब्बल साधारण 30 ते 40 मिनिटं आधी यायचे. येताना सोबत कागदांचा गठ्ठा असायचा. रिपोर्टर कोणता प्रश्न विचार हे अँटिसिपेट करून ते उत्तर द्यायचे. कुठल्याही क्षणी असं वाटायचं नाही की सिब्बल यांच्याकडून ग्राउंड निसटतंय किंवा त्यांना बॅकफुटला जावं लागतंय. थेट नाव घेऊन अटॅक करणार, फॅक्ट, प्रत्येक गोष्टीचा पुरावे बाळगणार. हा सिब्बल यांचा पॅटर्न त्यांना आव्हान देण्यासाठी अवघड ठरायचा आणि यातून त्यांची एक इमेज तयार झाली. क्रायसिस मॅनेजर, कुठलाही कायदेशीर संकट परतवून लावू शकणारा माणूस आणि ज्याला कायद्याच्या पेचात अडकवणं अवघड आहे. सेंट स्टीफन कॉलेज ॲक्टिंगमुळे गाजवणारे सिब्बल याच गोष्टींमुळे, आणि या सगळ्याला एका गोष्टीची जोड होती, ती म्हणजे कोर्टातला अनुभव.
राम जन्मभूमीच्या खटल्यात कपिल सिब्बल हे सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील होते. जेव्हा सुनावणी सुरू होती 2019च्या लोकसभा झाल्यानंतर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली. यात निकाल सिब्बल यांच्या बाजूने लागला नाही, पण पॉलिटिकल नरेटिव्ह, देशातली परिस्थिती, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन त्यांनी केस लढवली. आणि कपिल सिब्बल आणि यांचे सुप्रीम कोर्टातले सिनियर वकील आहेत आणि ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देखील. अर्थात चर्चा भरपूर झाली. सायरा बानू विरुद्ध भारत सरकार या ट्रिपल तलाकच्या केसमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या बाजूने केस लढवली. तिथेही पराभव झाला, पण त्यांनी केलेले युक्तिवाद चर्चेचा विषय ठरले. हार्दिक सुप्रीम कोर्टने सुद्धा आपल्या जजमेंटमध्ये त्यांच्या युक्तिवादाचा उल्लेख केला. जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेलं 370 हटवण्याच्या विरोधात सुद्धा कपिल सिब्बलच युक्तिवाद करत होते. तिथेही त्यांचा पराभव झाला, पण त्यांनी आर्ग्युमेंटमध्ये संविधानामध्ये असलेली एखादी व्यवस्था एक्झिक्युटिव्ह मेकॅनिझम वापरून बदलता येते का असं म्हणत सरकारला चॅलेंज केलं होतं. सिब्बल यांचा सतत पराभव झाला असंही नाही. त्यांनी आधार कार्डच्या केसमध्ये विजय मिळवला. सरकारला आधार कार्डचं आर्किटेक्चर गांभीर्याने घ्यावं लागलं. दाखला देत त्यांनी केस फिरवली आणि निकाल त्यांच्या बाजूने लागले. प्रायव्हसी हा फंडामेंटल राईट ठरला. CNRCच्या निर्णयाविरोधात सिब्बल सरकारविरुद्ध कोर्टात उतरले होते. थोडक्यात सरकारच्या शक्तीचा पूर्ण अंदाज घेऊन संभाव्य निकालाची संपूर्ण कल्पना असून सुद्धा सिब्बल कोर्टात लढतात. सुप्रीम कोर्टच्या कित्येक वकिलांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना सांगितलं, केसमध्ये कपिल सिब्बल असतील तर केसला वेटेज मिळतं. साहजिकच अनुभव ही गोष्ट कपिल सिब्बल यांना मॅनेज करण्याच्या फार पलीकडे नेते. त्यात जर विषय राजकारण्यांचा असेल तर ते कपिल सिब्बल यांच्यासाठी होम टर्फ आहे. लालकृष्ण अडवाणी, मायावती, जयललिता, सोनिया गांधी अशा अनेक नॅशनल लीडर्सची बाजू कोर्टात लावून धरली. त्यांनी त्यांच्या पारड्यात निकाल गेले. अनिल देशमुख, आझम खान, P. चिदंबरम या नेत्यांना जेलमधून बाहेर ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली. राजकीय आखणीत आणि मांडणीत सिब्बल कायम उज्ज्वल ठरत गेले. ते 2दा लोकसभेवर निवडून गेले, राज्यसभेवर सुद्धा निवडून गेले. सध्याही राज्यसभा खासदार आहेत. त्यात त्यांच्या लोकप्रियतेपेक्षा राजकीय चातुर्याची आणि क्रायसिस मॅन म्हणून पुढे येण्याची ताकदीची भूमिका जास्त आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमर खालिद प्रकरणात सुद्धा कपिल सिब्बल बाजू मांडतायत. CJPच्या आंदोलकांना कायदेशीर मदत करण्यास सुद्धा सिब्बलच पुढे आले, जे सिंपल आहे. 3 वेळा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिले. 54 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करणारे सिब्बल आजही रिलेव्हंट आहेत. आता एक गोष्ट नक्की की कपिल सिब्बल केस लढतायत असं म्हणजे ते जिंकलेच असं त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड नाही. कित्येक पराभव त्यांनी पचवले, पण त्यांना स्टँड आउट करणारी गोष्ट कोणती तर अर्थात युक्तिवाद. कुठलाही मोठा खटला घ्या, सिब्बल यांचा युक्तिवाद करण्याची एक विशेष पद्धत आहे. ते राजकीय विषयाला संविधानिक प्रश्नामध्ये बदलू शकतात. आधार कार्डाच्या विरोधात बाजू मांडताना नागरिकांची बायोमेट्रिकल आयडेंटिटी कोणत्या कॉन्स्टिट्यूशनल लिमिट्समध्ये घेता येईल असा प्रश्न विचारत संविधानाच्या टर्म्सवर प्रश्न विचारला होता. हेच त्यांनी आर्टिकल 370 आणि ट्रिपल तलाकच्या केसमध्ये केलं. निकाल विरोधात केले, पण त्यांची बाजू प्रचंड भक्कम होती. सध्याच्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या केसमध्ये सुद्धा सिब्बल यांच्या जमेची बाजू हीच की पक्षपोटी पक्षांतरबंदी कायदा या सगळ्या भाष्य करता खंडपीठाला एक गोष्ट त्याने सांगतात की तुम्ही जो निर्णय द्याल राजकीय भविष्य ठरवेल. पक्षांतरबंदी कायद्याचं महत्त्व राहणार की नाही हे या निर्णयावरून ठरणार आहे. प्रत्येक सुनावणी जुन्या निकालांचे संदर्भ देतात. एकट्याने खिंड लढवतात. बोलताना फॅक्ट समोर मांडतात. एकनाथ शिंदेंना मुख्य नेतेपद मिळालं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची जुनी घटना ग्राह्य धरली. सिब्बल यांनी काउंटर करताना मुख्य नेते पदच नव्हतं असा युक्तिवाद केला. सिब्बल यांचा अनुभव प्रचंड आहे. यातूनच सिब्बल खंडपीठापुढे लीगल नरेटिव्ह तयार करतात. साहजिकच समोरच्या वकिलांना सिब्बल यांचं म्हणणं खोडून काढायचंय, पण त्यांना सिब्बल यांनी उभारलेलं लीगल नरेटिव्ह सुद्धा खोडून काढायचं. हे नरेटिव्ह तयार करताना सिब्बल यांच्याकडे वकील म्हणून नाही तर माजी लॉ मिनिस्टर म्हणूनही अनुभव आहे. संसदीय राजकारणाचाही अनुभव आहे. सुप्रीम कोर्टाचे कुठले न्यायमूर्ती कुठला निर्णय घेते, कुणासमोर काय बोलायचं, कुणाला इंटरप्ट करायचं, कुणाला नाही करायचं,
एक माहीत असलेला माणूस ठाकरेंच्या बाजूने लढतोय. त्यामुळे सिब्बल यांचा पराभव त्यांच्या पातळीवर जाऊन करावा लागेल. ती गोष्ट मॅनेज करून होणार नाही याची जाणीव अर्थात सगळ्यांना आहे. आणि त्यामुळेच शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा कोर्टातला सामना महत्त्वाचा आहे. कारण इथे पराजय यांच्यातलं अंतर ठरवणारा माणूस कपिल सिब्बल आहे. धन्यवाद.